संजय काका पाटील आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही देवगिरीवर आला होता, दादांची भेट घेतली, काय चर्चा झाली, काय दादा बोलले? नाही, दादांना शुभेच्छा दिल्या आणि आज संध्याकाळी शपथविधी असल्यामुळं शुभेच्छा दिल्या आणि तिघांचाच होईल असं दिसतंय। खरं तर महायुतीचे, राष्ट्रवादीचे सगळेच आमदार जे निवडून आलेले आहेत ते सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात, कशा पद्धतीचं वातावरण आहे? कारण की अनेक आमदारांना अपेक्षा होत्या की त्यांचा देखील आज शपथविधी होऊ शकतो, कारण की अनेकांना इच्छा आहे की आम्हाला सुद्धा मंत्रिपद मिळावं। इच्छा राहणं हा मानवी स्वभाव आहे, आमदारांना वाटणं साहजिक आहे, पण आजच्या घडीला तर दिसून येते असं की या तिघांचाच होईल, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा होईल असं दिसतंय। इच्छा असणं, मागणं, त्यांचा क्लेम असणं, त्या भूमिका निश्चितपणानंच या ठिकाणी दिसून येत आहेत। पण असंही म्हटलं जाते की महायुतीमध्ये एवढं प्रत्येकच पक्षाला चांगलं मॅन्डेट मिळालेलं आहे, प्रत्येकाचा स्ट्राईक रेट चांगला आहे, अशा वेळी खाते वाटपावरून काही नाराजी आहे आणि त्याच्यामुळे इतर सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी बाजूला ठेवून केवळ 3 जे प्रमुख नेते आहेत त्यांचा शपथविधी होतोय। असं माझ्यापर्यंत तर, आमच्यापर्यंत तर काही दिसून येत नाही, पण स्पर्धा, इच्छा असणं, स्पर्धा असणं हा स्वाभाविक आहे। पण आजच्या घडीला हे एकदा झालं की आमदारांचे शपथविधी, त्यातून मंत्री वगैरे सगळं नागपूर अधिवेशनपूर्वी होईल असं दिसतंय। तुम्ही देवगिरीतून जाऊन आला, आतमधलं वातावरण कसं आहे, दादांचा मूड कसा आहे सध्या? मूड चांगला आहे, उत्साहाचा आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये फार मोठा उत्साह आहे। थँक्यू। तर आपण बघतो की देवगिरीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे, सगळेच नेते खरं तर अजित पवार यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि एकूण त्याच्याचमुळे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।